नाशिक मुंबई महामार्गावर खड्ड्यांचे पडलेले साम्राज्य पाहता आज शिवसेना उभाटा गटाकडनं इगतपुरी तालुक्यातील घोटेची जे टोल नाका आहे ते बंद पाडण्यात आलेलं आहे. आधी रस्ते खड्डेमुक्त करा, मग टोल द्या, अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. या आंदोलनामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग आपला जो आहे ते नोंद दिलेला आहे. आपल्या बरोबर माजी आमदार निर्मलाताई गायकवाड काय सांगा. आज या ठिकाणी घोटी टोल नाक्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एक जन आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आपण जर बघितलं तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टोल वसूल केला जातो. मग तुम्ही बघितलं नाशिक पासून तर मुंबई पर्यंत आपण जर रस्ता बघितला तर 9-9, 10-10 तास लोकांना लागत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना या ठिकाणी या खड्ड्यांशी सामना करावा लागतोय. आणि म्हणून आमची शिवसेना पक्षाच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की तुम्ही टोल मुक्त करा आणि जोपर्यंत रस्ते या ठिकाणी खड्डे मुक्त होत नाही, रस्ते दुरुस्त होत नाही, तोपर्यंत जनतेची लूट थांबवा आणि जे काही आज या ठिकाणी टोल घेतला जातोय तर तो टोल घेणं बंद करा. रस्त्यात पावसाळ्यातच रस्त्यांची दुरुस्ती होते. खड्डे बुजवून काही होणार नाही, खड्डे बुजवून काही होणार नाही आणि पावसामध्ये तर अजून त्याची वाट लागणार आहे. म्हणून खर तर रस्त्याची क्वालिटी आपण बघितली तर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि टोल नाक्याबाबत जर बघायला गेलं तर लोकांना या ठिकाणी 1-1 तास काही वेळेस वेटिंग करावं लागतं. शनिवार रविवार जर असला तर मात्र या ठिकाणी वाट लागते लोकांना जाण्यासाठी. 8-8, 10-10 घंटे मुंबईला पोहोचायला लागतात. त्याच्यात सुद्धा या टोल नाक्याची जी मनमानी आहे ती मनमानी थांबली पाहिजे, हा आमचा या ठिकाणी मुख्य मागणी आहे. 2 ते 3 जागी जे आहे उड्डाणपुलाचं काम चालू आहे, त्याच्या आजूबाजूला जे सर्व्हिस रोड त्यांची सुद्धा चांगली अशी सर्व्हिस रोड देणे गरजेचं होतं, तसं होताना दिसत नाही. महाराष्ट्रामधलेच रस्ते आपण बघितले तर असं आहे की म्हणजे सर्व्हिस रस्त्यांची तर वाटच लागलेली आहे. परंतु हे जे पुलांचे काम चालू आहे 5-5, 6-6 वर्ष झाले या ठिकाणी पुलांचे काम चालू आहे, संत गतीने चालू आहे. या ठिकाणी शासन हे खरं तर निष्क्रिय ठरलंय आणि इथे या ठिकाणी शासनाचं कुठेही लक्ष नाही. शिंदे सरकार पूर्णपणे अपयशी या ठिकाणी ठरलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर रस्त्यांची चाळण झालेली बघायला मिळते. आणि आमची म्हणजे घोटी टोल नाक्याबाबत जर सांगायचं झालं तर घोटी टोल नाका असेल, धुळ्यापासून तुम्ही सुरुवात करा तर मुलींपर्यंतचे टोल नाके जे आहे त्या सगळ्या रस्त्यांची चाळण झालेली. रस्त्यावर जे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आणि रस्त्याची चाळण झालेली आहे. जोपर्यंत आता हे रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल घेऊ नये अशी मागणी आता आंदोलनकर्ते करत आहेत. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, घोटी टोल नाका, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.